नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीपदांच्या या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत सिंदखेड राजा तालुक्यात 4 गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करून प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना शौचालयाबाबत जनजागृती करत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील आमनापूरच्या प्रगती विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी चित्रातून साकारली कारगिलची युद्धभूमी. अनोख्या उपक्रमाने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकांच्या खडतर जीवनाची जाणीव करून देण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा सोपीनाथ या गावात दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. या यात्रेत परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येऊन सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतात. राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांची 388वी पुण्यतिथी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे साजरी करण्यात आली. लखुजीराव जाधव यांचे 17वे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या उपस्थितीत ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत रखडलेल्या मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, परंतु आंदोलनकर्त्या 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मुख्य रस्ता बनविण्याचे ठरले असताना काम सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मुख्य रस्ता आंदोलन समिती गठीत करून शांततापूर्वक प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले होते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील मुख्याध्यापकाला अखेर निलंबित करण्यात आले. 22 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यात सिनेस्टाईल हाणामारी झाली होती. त्यामुळे मुख्याध्यापकाला अखेर निलंबित करण्यात आले. पंढरपूर शहर व परिसरामध्ये महिलांचा सण म्हणून नागपंचमीची ओळख आहे. नागपंचमीच्या सणाला लहान मुली झोका खेळताना दिसून येतात. या होत्या राज्यातील विशेष काही ठळक घडामोडी. तुम्ही पाहत राहा फक्त कृषीप्रधान टीव्हीचे स्पीड न्यूज बुलेटिन.